14 ऑगस्ट 1947ची ती मध्यरात्र. जग झोपलेलं होतं, पण भारत एका नव्या पहाटेसाठी जागा होत होता. 150 वर्षाची गुलामगिरी, हजारो वीरांचं बलिदान आणि कित्येक मातांचे अश्रू, या सगळ्यानंतर मिळाला तो हा स्वातंत्र्याचा श्वास. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी 15 ऑगस्ट येतो, आपण झेंडा फडकवतो, स्टेटसला फोटो ठेवतो आणि सुट्टी एन्जॉय करतो. पण कधी विचार केला का की या स्वातंत्र्याची खरी किंमत काय आहे? विचार करा, वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा सिंह गर्जना करणारे सुभाषचंद्र बोस आणि अहिंसेच्या मार्गाने इंग्रजी सत्तेची पायामुळे हादरवून टाकणारे महात्मा गांधी यांच्यासोबतच असे हजारो अनाम वीर ज्यांची नावं इतिहासाच्या पानावर सुटली, पण त्यांच्या बलिदानामुळे आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेतोय. आणि त्यांच्यामुळेच हा स्वातंत्र्य दिवस आज आपण साजरा करतो. आम्ही सुद्धा हा स्वातंत्र्य दिवस दरवर्षी आमच्या योगा ग्राउंडवर साजरा करतो. आज सुद्धा आम्ही सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. योगातील सर्वजण आज 5:30 वाजता मैदानावर नेहमीप्रमाणे जमा झाले. त्याआधी सर्वांनी मैदान स्वच्छ करून घेतले आणि जेथे झेंडा फडकवणार आहेत त्या जागेवर रांगोळी सुद्धा काढून घेतली. सर्वात आधी रोजचा संपूर्ण योगा करून घेण्याचे ठरले. आता आमचा रोजचा योगा आटोपलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आमचा झेंडा वंदनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. या बघा, या सर्व माझ्या योगातील मैत्रिणी, त्यांचा झेंडा वंदनासाठी असणारा उत्साह अगदी पाहण्यासारखा होता. सर्वांनी अगदी छान अशी फुलांची रांगोळी सुद्धा झेंड्यासमोर काढलेली आहे. सर्वात आधी राष्ट्रगीत, वंदे मातरम आणि त्यानंतर महाराष्ट्रगीत होणार आहे. भारत मातेचा राष्ट्रगीत सुरू कर. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाये तव जय गाथा. जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय भारत माता की जय. भारत माता की जय.
वंदे मातरम, वंदे मातरम, की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा. ते सांग मैत्रीण आली. हा 3 जण काय 3 जणांचे ना म्हणून. आणि छान होऊन जाईल. करायची का? झेंडा घेऊन झेंडा इकडे द्या. या ना वाटते ताई. या. इकडे घेऊन द्या बरं झेंडा. वंदे मातरम, त्याचप्रमाणे राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत हे आटोपल्यावर आमचा स्वातंत्र्य दिनाचा आजचा समारोप झाला. कार्यक्रम संपल्यावर सर्व मैत्रिणी अगदी गप्पामध्ये रंगलेले आहेत. या बघा, प्रत्येक जण आपापल्या ग्रुपमध्ये गप्पा गोष्टींमध्ये अगदी रंगून गेलेले आहेत. हे बघा, सर्व मैत्रिणी आपापल्या ग्रुप सोबत आणि मैत्रिणींसोबत फोटो काढण्यात अगदी रंगून गेलेले आहेत.
आणि आजच्या झेंडा वंदनाचे विशेष म्हणजे आमच्या या 2 छोट्या मैत्रिणी त्यांच्या आजीसोबत आज झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या. एकाच ठिकाणी आणायचा अरे ते इथंच काढते फक्त डोळे करते. तुम्हाला काय वाटतं आजच्या तरुण पिढीने देशासाठी काय केलं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या 15 ऑगस्टला प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याचं खरं मोल कळेल. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.